नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भरीत म्हटलं म्हणजे आपल्याला फक्त वांग्याचे भरीतच आठवतं, परंतु कच्च्या टोमॅटोचे भरीत, पिकलेल्या टोमॅटोचे भरीत, तसेच दुधी भोपळ्याचे सुद्धा भरीत बनवलं जातं. अगदी कारल्याचे सुद्धा भरीत खूप स्वादिष्ट लागतं. आज आपण इथे गिलक्याचे भरीत बनवतोय. त्यासाठी आपण इथे गिलका धुवून घेतला आणि त्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत. आता असे पातळ काप केलेले आपण एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आणि त्यावरती हे छान मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगले परतून घ्यायचे आणि आता यावर ठेवायचं झाकण. आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण गिलक्यालाच खूप पाणी सुटतं आणि त्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटणारच आहे. आता हे छान परतून घ्यायचे. आता यावरती झाकण ठेवलेलं आहे. अगदी 5 मिनिटात आपले गिलके छान शिजतील. आता झाकण काढून बघून घ्या किती पाणी सुटलेलं आहे ते. आता संपूर्ण पाणी आटेस्तोवर आपण याला शिजवून घेऊ. आणखी थोडे नरम होऊ द्यायचे आणि नंतर पोटॅटो मॅशरनी किंवा असे आपल्या चमच्याने सुद्धा हे मॅश केल्या जातील. अजून व्यवस्थित शिजून घ्यायचे, त्यामुळे हे चांगले भरीत तयार होईल आणि पाणी आटल्यामुळे खूप स्वादिष्ट लागेल. हवं तर मिक्सरला फिरवून चालू बंद करत एक गरका मारल्यामुळे सुद्धा हे भरीत छान होईल. आता आपलं पोटॅटो मॅशरनी मॅश करून झालेलं आहे. आता अशा प्रकारे आपलं हे भरीत तयार झालेलं आहे. आपण याला आता देऊ फोडणी. त्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर दगडाच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. ठेचून घेतल्यामुळे याला खूप छान स्वाद येतो. आता इथे पॅनमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. मोहरी, जिरे घालून झालेली आहे. त्यावरती बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा. नंतर अशा फिक्या मिरच्या आहेत, ह्या उभे काप करून घालायच्या. नंतर ठेचा घालायचा. तो परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो झाल्यानंतर थोडी हळद घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. कांदा फार जास्त लाल होऊ द्यायचा नाही, त्यामुळे भरीताला चव छान येत नाही. आता आपण आधी या गिलके शिजवताना मीठ घातलं होतं. आता आपण जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये लागेल तेवढंच मीठ घालायचं. आता आपलं तयार केलेलं भरीत यामध्ये घालायचं, चांगलं परतून घ्यायचं आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची. वरून आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट घालायचं, त्यामुळे भरताला छान खमंगपणा येतो आणि हे दाणेसुद्धा कुरकुरीत लागतात. 2 चमचे दाण्याचं कूट घालून झालेलं आहे. आता चांगलं एकत्र करायचं. अशा प्रकारे आपलं स्वादिष्ट लागणारं असं दोडक्याचं किंवा गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे. ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गरमागरम चपाती, फुलका यासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे भरीत तुम्ही बनवा आणि याचा आस्वाद घ्या. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.